एका महिलेचा राग, एका मंत्र्यांसमोर उघडपणे विचारलेले प्रश्न आणि आता त्या महिलेविरोधात पोलिसांत तक्रार. नेमकं असं काय घडलं की संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेची चर्चा सुरू झाली? मुंबई देशाची आर्थिक राजधानी, पण इथे एक गोष्ट कायम चर्चेत असते, ट्रॅफिक. वरळी परिसरात भाजपचा मोर्चा सुरू होता. मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होती. रस्ते बंद, वाहनांची लांबच लांब रांग आणि सामान्य नागरिक अक्षरशः अडकले होते. अशाच वेळी एका महिलेचा संयम सुटला. ती थेट रस्त्यावर उतरली, पोलिसांशी बोलली आणि थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहोचली. महिलेचा एकच सवाल होता, राजकारणासाठी सामान्य लोकांना का त्रास? त्या महिलेने संतापाच्या भरात थेट मंत्र्यांना प्रश्न विचारले. हे मोर्चे मैदानात का घेत नाही? लोकांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकवणं योग्य आहे का? हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आणि काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्या महिलेचं समर्थन केलं, कारण अनेकांना तिच्या शब्दांमध्ये स्वतःचा राग दिसला. मुंबईत ट्रॅफिक हा रोजचा प्रश्न आहे. त्यात राजकीय मोर्चे, रस्ते बंद आणि त्याचा त्रास सामान्य माणसाला. या घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी मान्य केलं की मोर्चामुळे काही प्रमाणात गैरसोय झाली, पण त्यांनी असंही म्हटलं की महिलेने वापरलेली भाषा चुकीची होती. महाजनांच्या मते त्या महिलेने संतापाच्या भरात अतिरेक केला. याच दरम्यान एक नवं वळण आलं. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या कन्या झेन सदावर्ते यांनी त्या महिलेविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली. तक्रारीत आरोप करण्यात आला की महिलेने पोलिसांशी गैरवर्तन केलं आणि परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न केला. आता प्रश्न असा आहे, ही फक्त संतापाची प्रतिक्रिया होती की खरंच कायद्याचं उल्लंघन झालं? एका बाजूला सामान्य नागरिकांचा त्रास, दुसऱ्या बाजूला राजकीय मोर्चा आणि आता पोलिसांत तक्रार. सोशल मीडियावर लोक दोन भागात विभागले गेले. काही लोक म्हणतात महिलेने जे बोललं ते योग्य होतं, तर काहींचं मत राग व्यक्त करणं ठीक, पण भाषेची मर्यादा असावी. हा वाद आता फक्त एका व्हिडिओ पुरता राहिलेला नाही, तो नागरिक विरुद्ध व्यवस्था असा मुद्दा बनला आहे. कारण प्रत्येकाला प्रश्न पडतो, सामान्य नागरिकाचा वेळ महत्वाचा नाही का? मोर्चा, आंदोलन, राजकारण हे सगळं लोकशाहीचा भाग आहे, पण त्यासाठी सामान्य लोकांना अडकवणं योग्य आहे का? ही घटना फक्त मुंबईची नाही, तर देशभरात वारंवार दिसणाऱ्या समस्येचं उदाहरण आहे. आज ती महिला व्हायरल झाली, उद्या कदाचित अशीच परिस्थिती कोणासोबतही घडू शकते. आता पोलीस या प्रकरणात पुढे काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तुमच्या मते त्या महिलेचा संताप योग्य होता का, की तक्रार करणं योग्य निर्णय होता? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.